कधीकधी आपण रचलेला प्लॅनच आपल्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक ठरतो आणि आज कोणीतरी आपल्या जाळ्यात स्वतःच अडकणार होता. ऑफिसच्या 16व्या मजल्यावर असलेल्या त्या प्रायव्हेट कॅबिनमध्ये वातावरण ताणलेलं होतं. बाहेर शहर नेहमीसारखं धावत होतं. गाड्या, माणसं, आवाज. पण आतमध्ये शांततेत एक वादळ उसळत होतं. अग्नीर भाग 73 मध्ये अग्नी टेबलवर हात टेकून उभा होता. त्याच्या डोळ्यात स्पष्ट प्रश्न होते. भुवन सोफ्याच्या कोपऱ्यात निवांत बसलेला, पण त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित काहीतरी वेगळंच सांगत होते. आणि माईक तो खिडकीजवळ उभा राहून खाली बघत होता, जणू उत्तर त्या गर्दीत शोधत होता. तू लग्नाची तारीख उशिरा काढायला मासाहेबांना का सांगितलं? अग्नीचा आवाज शांत होता, पण त्यातली धार स्पष्ट जाणवत होती. एक साधा प्रश्न, पण त्या प्रश्नामागे दडलेलं होतं गैरसमज, भावना आणि एक असा निर्णय जो सगळ्यांचं आयुष्य बदलू शकत होता. तू लग्नाची तारीख उशिरा काढायला मासाहेबांना का सांगितलं? अग्नी, भुवन आणि माईक ऑफिस मधल्या त्यांच्या प्रायव्हेट कॅबिन मध्ये बसले असताना अग्नीने माईकला विचारलं. बिकॉज शी इज नॉट कम विथ मी लंडन. माईकने त्याच्या खुर्चीवरून उठून उभे राहत उत्तर दिलं. तो चालतच खिडकीजवळ गेला आणि तिथून बाहेर बघू लागला. ते ज्या फ्लोअरवर होते तो 16 फ्लोअर असल्यामुळे तिथून खाली माणसांची गर्दी ही मुंग्यांसारखी दिसत होती. गाड्या रस्त्यावरून पळत होत्या. ते दृश्य बघत त्याच्या डोक्यातही विचारांनी गर्दी केली होती. त्या दिवशी सुद्धा त्याने भूमीला बाहेर नेऊन लंडन चालण्याविषयी खूप समजावले होते, पण भूमी त्याचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. एवढंच नाही तर जर तो लंडनला गेला तर तिने त्याला जीव देण्याची सुद्धा धमकी दिली होती. पण का? तिला सोबत का यायचं नाही? तू तिला शांततेत विचारलं का? अग्नीने माईककडे चेअर फिरवून घेतली आणि त्याला प्रश्न केला. त्या दोघांचं बोलणं चालू आहे हे बघून भुवनने आरामात सोफ्याच्या एका कोपऱ्यावर जाऊन बसून घेतलं. व्हॉट कॅन आय डू इफ शी इज नॉट रेडी टू लिसन? तो सुद्धा आता वैतागला होता. सर्व बाजूने प्रयत्न करून पाहिले होते, पण शेवटी त्याच्या हातात निराशाच येत होती. असं कसं? मी बोलतो तिच्याशी, नाहीतर नीराला बोलायला लावतो. आपण पहिले तुमचं मासाहेबांच्या इच्छेनुसार इथे लग्न करू आणि त्यानंतर तुम्ही दोघं लंडनला जा. अग्नीने त्याला उपाय सुचवला, पण त्यावर त्याने त्याची मान नकारात हलवली आणि म्हणाला, जर तिला काहीच ऐकायचं नसेल तर समजावून सांगण्याचा काहीच अर्थ नाही. उलट मला वाटतं हे लग्न पुढे ढकलावं. त्याने असं म्हणताच अग्नी खुर्चीवरून उठला. त्याने माईक जवळ जात त्याला हाताला धरून सोफ्यावर बसवले. इतक्या लवकर लग्न पोस्टपोन करण्याचा निर्णय घेऊ नको. आपण यावर नक्कीच काहीतरी उपाय शोधू. तो माईकला बोलत होता की त्याचं लक्ष भुवनवर गेलं. भुवन एकदम आरामात बसून त्या दोघांची गंमत बघत होता. तुला काय झालं? याची मदत करायचं सोडून तू गंमत बघतो आहेस? अग्नी भुवनला असे म्हटल्यावर माईकने भुवनकडे पाहत तोंड वाकडं केलं. आता तुम्ही दोघेही हुशार विद्वान लोक नको त्या विषयावर डोकं लावायचं ठरवता आहात, तर मी पण काय करणार? भुवनने असं म्हटल्यावर माईक आणि अग्नी एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. नको तो विषय म्हणजे? अग्नीने आता उठून उभे राहत त्याची चेअर भुवन पुढे सरकवली आणि त्यावर बसला. म्हणजे काय? त्या बिचारीच्या मनात काय वादळ उठलं आहे हे जाणून न घेताच तुम्ही त्यावर उपाय शोधता आहात. त्याने अगदी हात झटकत म्हटलं. तसं हे दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. डू यू नो व्हॉट्स गोइंग ऑन इन हर माइंड? माईकने त्याच्याकडे रागात पाहिलं.
तसं त्याने हसत त्याची मान होकारात हलवली. त्याला हसताना बघून माईकला अजूनच राग आला आणि त्याने पटकन त्याची कॉलर धरून त्याला म्हटले, से फास्ट, व्हॉट गोइंग ऑन. पण त्याच्या या रागावर भुवनला अजूनच हसायला आले. तसा वैतागून आता अग्नी सुद्धा म्हणाला, बस झाली आता गंमत, जे असेल ते सरळ सरळ सांग. त्याचं काय आहे, तिला असं वाटतं आहे की हा लंडनला कायमस्वरूपी जातो आहे. भुवनचं हे बोलणं ऐकून त्या दोघांचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि तिला नीरा आणि बबलू पासून दूर राहायचं नाही, त्यामुळेच ती याला लंडन जाऊ नको म्हणते. त्या दोघांचे चेहरे बघत त्याने पुढे सांगितलं, आणि तुला हे कोणी सांगितलं, भूमीने? अग्नीने हा प्रश्न विचारल्यावर त्याने त्याची मान होकारात हलवली. साइन, व्हेन डू यू नो ऑल धिस? माईक त्याच्या कॉलरवरचे हात घट्ट करत म्हणाला, मुंबईला यायच्या आधीपासून. भुवनचं बोलणं ऐकून आता माईकने त्याला मारायला सुरुवात केली आणि त्याने जोर जोरात हसायला. त्या दोघांची मस्ती पाहून अग्नीने सुद्धा तिथून उठून त्याच्या जागेवर येऊन बसणं पसंत केलं. शी इज सो टेन्स फॉर धिस अँड आय कांट इवन अंडरस्टँड हर. मस्ती संपली तसं माईकने दोन्ही हातांनी त्याचं डोकं गच्च धरलं. हे बघ, मी पण तिला ही गोष्ट पहिले समजवू शकलो होतो, पण मला असं वाटतं तुम्ही दोघांनी हा गैरसमज आपापसात सोडवला पाहिजे. भुवनने पण उठून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसं त्याने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यावर ओठ टेकवत तो डोळ्याला लावत त्याला थँक्यू म्हणाला. आज खूप दिवसांनी त्याला भूमीच्या वागण्याचं खरं कारण समजलं होतं. ठीक आहे, आता तुला तिच्या मनातलं खरं कारण समजलं. आता तू नक्की तिच्याशी बोलून घेशील आणि पुढचं सगळं आम्ही पाहून घेतो. फक्त तारीख केव्हा घ्यायची एवढं सांगा. अग्नीने त्याला सांगितलं. तसे त्याने चेहऱ्यावर स्माईल कायम ठेवून त्याची मान खालीवर हलवली. माईकला लंडनला तर जायचे होते, पण कायमस्वरूपी, वास्तवासाठी नाही. तर तो ज्या ऑफनेजमध्ये लहानाचा मोठा झाला तिथे त्याचे काही सवंगडी सुद्धा होते. त्याला त्यांच्या सर्वांच्या साक्षीने लग्न करून त्या ऑफनेजसाठी सुद्धा काहीतरी करायचे होते. त्याने अग्नीसोबत राहून बराच पैसा जमवला होता आणि त्यातला काही तो तिथल्या मुलांच्या भवितव्यासाठी खर्च करणार होता. या सर्व गोष्टींना एखाद्या वेळेस काही कालावधी जास्त लागू शकतो हे माहीत असल्याने तो तिथे राहायचं म्हणत होता आणि परत फिरून तो भारतातच येणार होता. पण भूमीशी त्याच्या या विषयावर मोकळं बोलणं न झाल्यामुळे तिने गैरसमज करून घेतला आणि तोही तिचा गैरसमज मिटवू शकला नाही. पण आता मात्र तो सगळं काही ठीक करणार होता. तो अग्नीची परमिशन घेऊन ऑफिसमधून निघाला आणि सरळ घरी भूमीला भेटायला गेला. माईकने भूमीला भेटून सर्व विषय व्यवस्थित समजावून सांगितला. तशी ती सुद्धा खुश झाली. त्याने मासाहेबांशी बोलून त्यांना जो योग्य वाटेल असा मुहूर्त काढायला लावला. त्याला पहिले लग्न भारतात मासाहेबांच्या इच्छेने करायचं होतं आणि नंतर मात्र तो लंडनला जाऊन त्याच्या पद्धतीने करणारच होता. मासाहेबांनी महिनाभरातलाच मुहूर्त काढल्यावर सर्वांच्या आनंदाला अजूनच उधाण आले. तिकडे मेवाडमधल्या धरणाचेही काम आता जवळजवळ संपल्यात जमा होते. त्यामुळे अग्नीने त्याचे पूर्ण लक्ष प्रतापकडे वळवले. श्रीकांतकडे तो अजून आरामात बघणार होता. सर्वात पहिले तर त्याला प्रतापचाच निकाल लावायचा होता. लग्न महिनाभरात असल्यामुळे घरातल्याच मंडळींमध्ये 2 गट पडले. भूमीकडून नीरा, बबलू, कायरा आणि माईककडून अग्नी आणि भुवन. मासाहेबांनी लग्नातल्या दोन्हीकडच्या संपूर्ण विधी
त्यांच्या देखरेखीखाली होतील हे जाहीर करून टाकले. त्या माईकला त्यांचा मुलगा मानत असल्यामुळे हे लग्न त्या राजस्थानी पद्धतीनेच करणार होत्या. आज नीरा मॅडम शॉपिंगसाठी मॉलला जाणार आहेत. भुवन आणि अग्नीही परदेशी क्लायंटमध्ये व्यस्त असतील. माईकने दुपारीच प्रतापला कॉल करून न्यूज दिली. तसा प्रताप खुश झाला. ठीक आहे, ती निघाली की सांग आणि तिच्यासोबत किती गार्ड्स असतील ते पण सांग. प्रतापने लगेच त्याला सांगितले. त्यावर त्याने फक्त ओके म्हटलं आणि कॉल कट केला. माईकचा फोन ठेवल्यावर त्याने लगेच श्रीकांतला कळवण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण आज श्रीकांत आउट ऑफ सिटी असल्यामुळे त्याचा फोन बंद येत होता. पण या सगळ्यात आपण नीरासाठी रिस्क घेतो आहे असं नाही वाटत? माईकने फोन ठेवता बरोबर भुवनने अग्नीला विचारले, आपण सगळे सोबत असताना रिस्क कशाची? त्यावर अग्नीने त्याच्या उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीने त्याच्या कपाळावर थोडं प्रेस करत त्याला उत्तर दिलं. आय थॉट ही इज राईट. व्हाय टेक देम इन इफ वी कॅन टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. माईकने सुद्धा भुवनची री उठली. त्या दोघांना झालेल्या त्रासाची जाणीव होती. त्यामुळे तिला परत काही त्रास नको म्हणून ते अग्नीला मनवू लागले. तुम्हा दोघांनाही ही गोष्ट चांगल्यानेच माहीत आहे की आपल्या घराच्या आजूबाजूला त्याने त्याची माणसं पेरून ठेवली आहे. जर नीरा घरातून निघाली नाही आणि शॉपिंग मॉलमध्ये गेली नाही तर त्याला आपल्यावर डाऊट येईल. त्यापेक्षा आपण त्याला त्याचा प्लॅन एक्झिक्यूट करू देऊ आणि मग त्यावर आपल्याला काय करायचे हे तर तुम्हा दोघांना चांगलंच माहीत आहे. त्या दोघांना सुद्धा अग्नीचं म्हणणं पटत होतं. आणि एवढा विचार करू नका. लक्षात ठेवा, आपण सोबत आहोत. तिला काहीच होणार नाही, तो फुल कॉन्फिडन्सने म्हणाला. तसा आता त्या दोघांच्या अंगातही जोश संचारला. नीरा आज भूमीसाठी काही खरेदी करायला मॉलमध्ये जाणार होती. त्याबाबत तिने अग्नीला सुद्धा विचारले होते. अग्नीने तिला फक्त गार्ड सोबत घेऊन जाण्याची अट घातली. बाकी तिचे निर्णय ती घेऊ शकते. तिने भूमीला सुद्धा सोबत येण्याविषयी विचारले होते. पण भूमीचे काही कारणास्तव आज जमणार नव्हते. त्यामुळे तिनेही सांगितलं संध्याकाळी 4च्या दरम्यान नीराने मासाहेबांची भेट घेऊन त्यांना एकदा बनवलेली यादी दाखवली. अजून काही वस्तूंची नावं जोडली आणि मग नीरा घरातून बाहेर पडली. सरकार, कबूतर पिंजऱ्यातून उडून गेलं आहे. तिला गाडीत बसून बाहेर जाताना बघून मुन्नाने लगेच प्रतापला फोन फिरवला. प्रतापने त्याला तिच्या गाडीचा पाठलाग करायला सांगितलं आणि लगेच माईकला फोन लावला. किती गार्ड आहेत तिच्यासोबत? माईक रूम मध्ये बसून नीराच्या गाडीवर नजर ठेवून होता. तेवढ्यात त्याला प्रतापचा फोन आला आणि फोन उचलल्या प्रश्न सुद्धा. त्याने वैतागून फोनकडे पाहिले आणि त्याची मान नकारात हलवली. पण उत्तर मात्र त्याच्या आवाजावर कंट्रोल ठेवूनच दिले. 8 गार्ड विथ गन. त्याने लगेच फोन ठेवला आणि पुन्हा नीराच्या गाडीवर कॉन्सन्ट्रेट करू लागला. मॉल आलं तसं ती गाडीतून खाली उतरली आणि तिने पुन्हा एकदा ट्राय करावा या उद्देशाने भूमीला कॉल केला. पण भूमीचा कॉल काही लागला नाही. शेवटी तिने एकटीनेच दुकानात जाणे पसंत केले. नीरा एक एक वस्तू भूमीच्या आवडीने बघत होती. त्यानुसार शॉपिंग करताना तिचा बराच वेळ गेला. तिने सर्व सामान गाडीत ठेवायला सांगितले आणि ती वॉशरूमच्या दिशेने गेली. आलेल्या गार्डपैकी 4 गार्ड तिचं सामान घेऊन गाडीच्या दिशेने गेले. तसेच बाकीचे तिथेच तिची वाट बघत उभे राहिले. वॉशरूममध्ये जाऊन नीराला बराच वेळ झाला तरी ती आली नाही. हे बघून त्या गार्डने तिथल्या एका लेडीला वॉशरूम चेक करायला सांगितले.
तर त्या लेडीने चेक करून नीरा तिथे नसल्याचे त्यांना कळवले आणि आता मात्र त्या गार्डने सर्वीकडे शोधाशोध सुरू केली. नीरा सापडत नसल्याची बातमी अग्नीला कळताच तो सुद्धा धावत तिथे आला. त्यासोबत माईक आणि भुवन दोघेही होते. मीडियाला या बातमीपासून लांब ठेवण्यात आले, पण प्रताप मात्र कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या सर्वांचे चेहरे लाईव्ह पाहून खुश होत होता. मुन्नाने ड्रायव्हरला गाडी जोरात पळवायला लावली. त्याने एक नजर मागच्या सीटवर बेशुद्ध असलेल्या नीरावर टाकली आणि थोडा खुनशी हसत प्रतापला कॉल लावला. बघा, त्या तुमच्या पांढऱ्या बगड्याने जे केलं नाही ते या मुन्नाने करून दाखवलं. मी लवकरच हिला घेऊन आपल्या अड्ड्यावर येतो. नाही, तिला आपल्या अड्ड्याकडे किंवा श्रीकांतच्या घराकडे नको नेऊस. त्यापेक्षा जंगलाकडे असलेल्या आपल्या नेहमीच्या सुनसान रोडवर घेऊन ये. मी तिथेच तुझी वाट बघतो. प्रतापने काहीतरी विचार करून सांगितले, पण वेळेवर प्रतापने प्लॅन मध्ये केलेला चेंज काही मुन्नाला रुचला नाही. तरी सुद्धा आपल्या मालकाने सांगितलं म्हटल्यावर करणं भाग. या अर्थाने त्याने ड्रायव्हरला गाडी जंगलाच्या रोडकडे घ्यायला लावली. थोड्याच वेळात तो त्याला सांगितलेल्या जागेवर पोहोचला. तसं प्रताप आधीपासून तिथे येऊन उभा राहून त्याची वाट बघताना त्याला दिसला. त्याने खाली उतरत प्रतापला एक कडकडून मिठी मारली. प्रतापने सुद्धा त्याच्या पाठीवर थोपटले आणि घाईघाईत गाडीचा मागचा दरवाजा उघडून आतमध्ये नीरा आहे की नाही ते चेक केले. नीरा अजूनही बेशुद्धच होती. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. हिला लवकर त्या गाडीत टाका, आपण लगेच दिल्लीसाठी निघणार आहोत. प्रतापने मुन्नाला ऑर्डर सोडली, पण अचानक असं कसं म्हणून तो प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहायला लागला. तसे प्रताप पुढे म्हणाला, आपल्याला फक्त हिच्याशी काम. ही मिळाली म्हणजे अग्नी आपोआप आपल्या पायाशी येईल. तो श्रीकांत आणि माईक त्यांचं पाहून घेतील. चला, लागा आपल्या कामाला पटापट. आता मात्र मुन्नाला त्याला काय म्हणायचे ते समजले आणि त्याने हसत त्याची मान होकारात हलवली आणि गाडीचे दरवाजे उघडून नीराला बाहेर काढण्यासाठी वाकलाच होता की त्याच्या कमरेवर जोरदार लाथेने प्रहार झाला. मुन्नाला खाली पडलेला पाहून आश्चर्याने प्रतापने समोर पाहिले तर अग्नी त्याच्या डोळ्यातून आग ओकत प्रतापकडेच नजर रोखून पाहत होता. अग्नीला पाहताच प्रतापने लगेच खिशातून त्याची गन चाचपडत आजूबाजूला नजर फिरवली. तर आता तिथे प्रतापची कोणतीच माणसं नव्हती. ती सर्व अग्नीचे गार्ड आणि अग्नीच्या मागे मात्र माईकला उभं पाहून कुठेतरी प्रतापच्या चेहऱ्यावर समाधान पसरले आणि त्याने माईकला काहीतरी खुणवले. प्रतापने इशारा केल्यानंतर सुद्धा माईक त्याच्या जागेवरून इंचभर सुद्धा हलला नाही. हे पाहून प्रताप जे समजायचं ते समजून गेला. नीराला सुद्धा आता हळूहळू शुद्ध यायला लागली. तसं अग्नीने माईक आणि भुवनकडे इशारा करून पाहिला आणि त्याने डोळे अलगद बंद करून त्याचा राग आतमध्ये दाबला. त्याने नीराला गाडीमधून व्यवस्थित बाहेर काढत खाली उभं केलं. तसं तिने तिच्या आजूबाजूला तिची नजर फिरवली, पण जशी तिची नजर प्रतापवर पडली तसं तिने लगेच अग्नीच्या शर्टवर तिची मूठ घट्ट करत त्याच्याकडे तोंड करून त्याला म्हणाली, हा 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 माणूस हा माणूस असं म्हणत नीराने तिचं अंग सैल सोडलं आणि ती पुन्हा बेशुद्ध झाली. नीराचं बेशुद्ध शरीर अग्नीच्या हातात होतं, पण त्याच्या डोळ्यात आता फक्त एक भावना उसळत होती, राग आणि विश्वासघाताचा जळता अंगार. प्रताप समोर उभा होता, पण आज पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर खात्री ढासळलेली दिसत होती. कारण खेळ तोच होता, पण चाल कोणाची भारी पडली हे आता स्पष्ट झालं होतं. अग्नीने एकदा डोळे मिटले,
खोल श्वास घेतला आणि पुढच्या क्षणी त्याची नजर पुन्हा प्रतापकडे रोखली. यावेळी अगदी थंड, अधिक धोकादायक. आजपर्यंत हा फक्त एक प्लॅन होता, पण आता ही वैयक्तिक लढाई सुरू झाली होती. खरा खेळ अजून सुरू झालेलाच नाही. पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतं? रिप्लाय कमेंटमध्ये तुमचा अंदाज लिहा. हार ठेवून सपोर्ट दाखवायचा असेल तर लाईक करा. फॉलो करून जुळून राहा.